म्हणजे रागवून तिकडे गेलीये तर मग काहीतरी आपण घेऊन यावं, म्हणजे कसं तिला जरासं बरं वाटतं. तुला आणि का तुला अनेक सांग मला तुला. नमस्कार, हाय, स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये. कसे आहात तुम्ही? मजेत असाल. काय झालंय माहितीये का, मी 2-3 दिवस इथं नव्हतो, त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये पडलेला आहे गॅप. आपले ब्लॉग 4-5 दिवसापासून आले नाही. मी गेलो होतो इंदोरला, तुम्हाला तर माहित होतं मी इंदोरला गेलेलो होतो, त्यामुळे आपले काही व्हिडिओ निघले नाही आणि श्रुतीनं काढले नाही, कारण की वरची तब्येत ठीक नव्हती 2-3 दिवसापासून, त्यामुळं काही व्हिडिओ काढू शकलो नाही. त्यासाठी सगळ्यांची माफी मागतो मी. आणि आता इथून पुढे आपले कंटिन्यू ब्लॉग येत राहील, सगळ्यांना आपले सगळ्या गोष्टी आता मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. असं काही प्रॉब्लेम झाला होता, वरची तब्येत जरा हेच होती, खराबच होती, वरची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे श्रुती काही ब्लॉग काढू शकली नाही. आणि आता सध्या वरच झोपलेलं आहे, नाही तर वरत पण तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलाच असतं, तसं दाखवतो मी तुम्हाला झोपलेलं आहे म्हणून. हे पाहायचं. श्रुती पण आता जेवण करायचं मित्रांनो. तुमचं जेवण झालं का? पप्पा किती वाजले पहा, 1:30 वाजलेले आणि जेवणाचा टाइम झालेला आहे. 1:30 वाजला तर म्हणजे मी कधी मधी घरी येत असतो दुकानावर, नाही तर मग दुकानावर जेवण करत असतो. श्रुतीला, चला श्रुतीला भेटू आपण. श्रुती नमस्कार. या जेवायला, जेवण करायला बसायचंय आम्हाला आता. हे पण मित्रांनो, आता जेवणच करायला बसायचं आहे आम्हाला. काय भाजी केली श्रुती आज? दोडक्याची भाजी. दोडक्याची भाजी. जाऊ द्या मित्रांनो, काय आवडते वडे, लोणचे, ठेचा आहे. हे पण मित्रांनो, तुम्हाला आमच्या हॉटेलवर होतो ते नाश्ता, ते डाळीचे वडे दाखवतो मी. श्रुती बघू दे. ते आमच्या आज ननंदबाई येणार आहे, 1 नंबरचा मोठा ननंदबाई येणार आहे, तर त्यांच्यासाठी पप्पाने ते वापस आणले. पण ते आता सध्या गेलेले खरेदीला, तर ते काही अजून आलेले नाहीये. हे पण मित्रांनो, असे आमचे सगळे खाणार नाहीये, त्यांच्यासाठीच ठेवलेत ते. हे पण मित्रांनो, असे असते मुगाच्या डाळीचे वडे. चण्याची डाळ. हा, चण्याची डाळीचे वडे. वर्षापासून घरामध्ये हॉटेल, पण अजून साहेबांना डाळ कशाची तेच माहित नव्हतं. तर म्हणतेच सगळेजण मुगाची डाळ नाही, ती चण्याची डाळ. हे पण मित्रांनो, आपल्या इथं एवढे वडे भेटते MIDC एरियात, आणि याची क्वांटिटी पा एवढी आहे. एक वडा आपण 10लाच देत असतो. तर असे काही वडे मित्रांनो, हे पहा. तुम्हाला याची रेसिपी आम्ही लवकरच दाखवू, कसे बनवतात कसे नाही. श्रुती, वरची तब्येत कस काय बिघडली सांग बरं मला. तू तर त्याला तिकडे घेऊन गेलती ना, तुझ्या मम्मीकडं. मी थोडी काही केलं, कशी बिघडली सांगता येते का? आता वातावरण त्याला कारण असू शकतं, थंडी कारण असू शकते, एकतर इकडचं वातावरण तिकडचं वातावरणात बदल झाला की लेकरांना नाही होत ते सूट. आणि त्याला खोकला नाही का, पहिले इथं होता तेव्हा थोडासा होता, पण तिकडे गेलं ना तर तो जरा वाढला. तर एक तर दुसऱ्यांच्या घरी सुचत पण नाही काय करायचं काय नाही ते, त्याच्यामुळे जरा वाढलंच ते. तरी पण मी त्याला तिथल्या तिथं दवाखान्यात घेऊन गेले, मी त्याला तिथल्या तिथं घेऊन गेले पहिले दवाखान्यामध्ये. तर त्या डॉक्टरांनी सांगितलं की नॉर्मल आहे म्हणून, सर्दी खोकला आहे वगैरे. पण त्याला एक रॅशेस झाले होते, फोड आले होते त्याच्या बॅक साईडला, तर त्याच्यासाठी पण दिले त्यांनी क्रीम. बघू आता, अजून तरी काही फरक नाही पडलेला. बघू आता, जर नाहीच पडला फरक तर आमच्या इकडे रेग्युलरचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे नेऊ आम्ही त्याला. ज्याच्याकडे आम्ही नेतो, ज्या डॉक्टरकडे दरवेळेस नेतो आम्ही, त्याच्याकडे घेऊन जाऊ मित्रांनो. वर आता झोपलेला आहे की त्याला काही औषधं सुटणे, झोपलेलं आहे पावरात, झोक्यामध्ये झोपला तो आज. आणि वरचसाठी मित्रांनो मी उज्जैनला गेलो होतो, बुरहानपूर आपल्या इथून इंदोरहून, तर त्यासाठी आणलं मित्रांनो. कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. हे टी-शर्ट आहे, आणि एक त्यानं सध्या घातलेलं आहे, ते त्याला मी मागच्या वर्षी आणलं होतं. मी दरवर्षी जात असतो उज्जैनला, तर यावर्षी नवीन वर्षात जाणं झालं, तर मग मी त्यासाठी हे घेऊन आलो. ते मोठंच आणलं मी, कारण की पहिलं पण जे आणलं ते मोठं आणलं होतं, तेव्हा तर आम्हाला वरच झाला बी नव्हता, तेव्हा आणलं होतं मी ते 1-1.5 वर्ष आधी. म्हणलं मुलगी झाली तरी पण ते घालू म्हणलं आपण, आणि मुलगा झाला तरी घालू. आणि एक हे आणलं बा मित्रांनो त्यासाठी. त्याच्याकडे होतं हे डमरू, पण तुटलं त्याचं, त्याच्यामुळं मी नवीन आणलं. त्याला खूप आवडतंय वाजवायला. आणि एक ही तलवार आणली पा त्यासाठी. हे बा, अशी तलवार मित्रांनो, खूप खेळतो ते या तलवारीसोबत, खूप आवडली त्याला तलवार.
त्याने सगळं दाखवलं असतं स्वतःहून. हे बघ मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी त्याच्या अंगात घातलेलं त्यांनी टी शर्ट आजच घातलं त्यानं. ही टी शर्ट आहे बघा मित्रांनो, त्याला मी मागच्या वर्षी आणलं होतं 1.5 वर्ष आधी. श्रुती, तू व्हिडिओ का नाही घेतला 2-3 दिवस झाले? का व्हिडिओ नाही घेतला तू? आपला ब्लॉग का नाही तयार केला तू? का नाही घेतला तू व्हिडिओ? सांग बरं. काय तसा टाइमच नाही भेटला मला. त्याच कडे लक्ष देत 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 सगळा वेळ गेला माझा. काही सुधरत पण नव्हता आणि तो खूप किरकिर किरकिर करत होता, त्याच्यामुळं काही झालंच नाही. नुसतं रडत होता. त्याला जरी ओरडले मी तर तो लगेच रडायला सुरू करत होता. पण ओरडायचं नाही ना, त्याची तब्येत ठीक नसलं तू कशाला ओरडते? माझी पण चिडचिड होणारच आहे ना. तो चिडचिड करायला तर काहीच ऐकत नव्हता. आणि त्यातलं तर तू पण नव्हता घरी, बाबा नव्हते, आई नव्हती. तू कशाला ओरडली त्याच्यावर? मग ओरडायचं नाही त्याच्यावर. त्याची तब्येत ठीक नसली समजून घ्यायचं त्याला. तेवढंच लहान मुलगा आहे तो. मी समजूनच घेतलं, पण मग एवढं पण नाही की हे केलं मी त्याला. जिथं ओरडायची गरज आहे तिथंच ओरडले मी त्याला. आता एकतर तू पण नव्हता घरी, आई पप्पा पण नव्हते, आत्याला आणि काकाला काय तो त्यांच्याकडे जात नव्हता, मीच होते फक्त त्याच्याजवळ. म्हणून तो जास्त किरकिर किरकिर करत होता. एक कमेंट आलेली श्रुती आपल्याला की तुझं शिक्षण काय झालेलं आहे? तुझं शिक्षण काय झालेलं आहे? तू तुझ्या तोंडाने सांगितलं तर बरं राहील. सांग बरं तू सगळ्यांना एकदा, तू शिक्षण काय झालेलं आहे? माझं शिक्षण BSc ॲग्री झालेलं आहे बघा. 5 वर्षाचा डिप्लोमा आहे तो. 5 वर्ष डिप्लोमा केलाय मी. तो पण देऊळगाव केलाय आणि 1 वर्ष इथं पण केलंय मी. म्हणजे आम्ही असं लग्न केल्याच्या नंतरून मी 2 वर्ष बाकी होते माझे, तर ते इकडेच काढले मी. तर 1 वर्ष इकडे गेले माझं आणि परत मी तिकडं ऍडमिशन घेतलं. तर असं की 5 वर्षाचा डिप्लोमा कम्प्लीट केलाय मी ॲग्री बिझनेसचा. आणि ग्रॅज्युएशन तर काय मध्ये सोडले मी. 2 वर्ष ग्रॅज्युएशनचे झाले. 1 वर्ष बाकी आहे ना तुझं ग्रॅज्युएशनचं. आपण करून घेऊ ते पण कम्प्लीट लवकरच. झालं आता वरत थोडं मोठं आले ते बी 1 वर्ष कम्प्लीट करून घेऊ. BA चे झालेले 2 वर्ष. असे कमेंट मध्ये विचारला मित्रांनो तर मग आम्हाला व्हिडिओ बनवायला पण सोपं. आता तुमच्याशी संवाद पण साधता येतो. कमेंट मध्ये जास्त नाही बोलतायत मित्रांनो. तुम्ही कमेंट करा, आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवू आणि सगळ्यांचे प्रश्नाचे उत्तर नक्कीच देऊ आम्ही. सगळ्यात जे होतं सगळ्यांचेच प्रश्नाचे उत्तर देऊ आम्ही. आणि व्हिडिओ कसे वाटते ते पण तुम्ही सांगत जा कमेंट मध्ये. छान आहे का, कशी, कुठं चुकतोय आम्ही, कुठं नाही, अजून काय बदल केला पाहिजे. हो ना श्रुती? तर मित्रांनो आता जेवण केलं आम्ही. जेवण करून घेतलं कारण की मला जायला उशीर होते. मला जायचंय लगेच आता. हो ना श्रुती? जेवण झालं तुझं? पोट भरून जेवली का तू? जेवले पोट भरून जेवले. आमचे आता नवीन व्हिडिओ येतच राहील ना. आता तुम्हाला आम्ही पुढच्या व्हिडिओत सांगू की आमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे का अरेंज मॅरेज झालेलं आहे. आता इथून पुढे आपले व्हिडिओ खूप चांगले येणार आहे. फक्त तुम्ही सपोर्ट करा. आपल्या व्हिडिओला चांगला शेअर करत जा, कमेंट पण चांगल्या करत जा. काय म्हणणे बाई तुझं? असं कोण पाहायला लागली तुम्हाला एकदम? मी असं बघायला लागले म्हणजे मला एक प्रश्न आहे. त्यांनी आता दाखवलं ना की वरद साठी त्यांनी तलवार आणली, एक टी शर्ट पण आणलं. तर मग मला हे विचारायचंय की मी कुठे वाटलं मित्रांनो तुम्हाला खरंच सांगा की मला तिने आत्ताच हा प्रश्न विचारलेला आहे. आल्यापासून 2 दिवस झाले मला येऊन. तब्येत ठीक नव्हती माझी पण तिनं मला आत्ताच विचारलं की माझ्यासाठी काही नाही आणलं. आता तुम्ही सांगा मित्रांनो. असं नाही वाटलं की बायको आपल्याला म्हणजे रागवून तिकडे गेलीये तर मग काहीतरी आपण घेऊन यावं, म्हणजे कसं तिला जरासं बरं वाटत. तू लहान आहे का? तुला अनेक सांग मला. तू लहान आहे का? थोडी की लहान लेकरांसाठीच काहीतरी आणतात. पण तू लहान नाहीच आहे ना तुझ्यासाठी आणायला. तू लहान असते मग तुझ्यासाठी काही ना काही खेळणं आणलं असतं मी. पण मी आलो ना एवढं मोठं घरी. तू माझं भांडण करून गेली तरी मी घरी आलो ना. तू बी आली घरी, मी पण आलो घरी. मी आलो ते मोठं नाही का तुझ्यासाठी. बघा मित्रांनो असे ही कंटिन्यू असे छोटे छोटे गोष्टी नाराज होत राहते, भांडण करत राहते. याला स्विंग मोड नाही म्हणता येणार, याला शिल्लकपणा म्हणताय. मुद्दाम भांडणं करते ती. मुद्दाम काही भांडण नाही करत मी, पण मी याची जाणीव करून देत असते सतत की बायको बद्दल काहीतरी वाटलं पाहिजे. मित्रांनो आता तुम्ही जाणीव करून दिलेलं बरं असतं. सगळ्याच बायकांचं हेच म्हणणं असतं की बायको बद्दल काहीतरी जाणीव पाहिजे, असं तसं सगळ्यांचं हेच म्हणणं असतं. काही उपयोगच नाही माझ्या बाबतीत, काहीच उपयोग नाही. आणू तुला पण काहीतरी आता संक्रांतीला साडी घेऊन देतो तुला. हो ना मित्रांनो?
टाइम आहे अजून, काय टाइम टाइम आहे? 14 तारखेची 14 संक्रांत तारखेची आहे, अजून संक्रांत. साडी सुद्धा घेतलेली नाहीये, काहीच घेऊ, नाही. त्याचं घेऊ, ब्लाऊज कधी घेऊ. शिवायचं, ती घ्यायची कधी, ती आणायची कधी. सगळं होतं बायकांचं म्हणल्यावर, सगळं होत असतं, हा. सगळं होत असतं बायकांचं काय म्हणल्यावर. नाही, तिथे ब्लाऊज शिवायला तिथे लाईन लागते, मग शिवून देत नाही पटकन. होऊन जाईल ब्लाऊजचं पण होऊन जाईल, सगळं होऊन जातं मित्रांनो. आणि अजून एक गोष्ट, आमच्याकडे खूप थंडी आहे, खूप 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 जास्त थंडी आहे. हा, तुमच्याकडे आहे का थंडी हे पण नक्की सांगा. आणि हो मित्रांनो, आपले आता लव्ह मॅरेजचे का अरेंज मॅरेज हे सांगण्याचे आता व्हिडिओ चालू होणार आहे. कारण की आता भरपूर जण इन्स्टाला, फेसबुकला, युट्यूबला कमेंट करून विचारतायत आम्हाला की तुमचं अरेंज मॅरेज आहे का लव्ह मॅरेज आहे. ते पण आम्ही लवकरच सांगू. आणि कशी सुरुवात झाली, कशी नाही, आमचं लग्न कसं झालं, कोणत्या अडचणीतून झालं, काय होतं त्या अडचणी आल्या, त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. फक्त तुम्ही आमच्यासोबत बनवून राहा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा. श्रुती, सांगायचं का मग सगळ्यांना आपलं काय झालेलं, लव्ह मॅरेज झालेलं का अरेंज मॅरेज झालेलं? म्हणजे दिलंय, काही जणांनी उत्तर दिलेलं आहे, काही जणांचं उत्तर बरोबर आलेलं आहे, काही जणांचं उत्तर चुकीचं आलेलं आहे. ज्यांना माहिती आहे त्यांना बरोबर दिलेलं उत्तर. तरी पण आपण सगळ्यांना एकदा क्लिअर करू विषय हा. नेक्स्ट व्हिडिओ आपला त्याच्यावर राहील नक्की. नेक्स्ट व्हिडिओ का आपला त्याच्यावरच बनवू आपण. चला मित्रांनो, आता मला उशीर होतोय जायला दुकानावर. रामभाऊ पण आलेला आहे, त्यासोबत मला जायचं आहे आता शॉपवर. बघू आता शॉपवर जाऊन काय काम आहे काय नाही. तर तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि जेवढे व्ह्यूज येते तेवढ्या सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा. हो ना श्रुती? चला बाय.